प्रकरण आहे झुले हत्या प्रकरणामध्ये तुमच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावरचे आरोप जे आहे ते करण्यात येत आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये काय तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं? काय संबंध हो मला सांगा. आरोप अर्थातच राजकीय हेतू. बजरंग अप्पा सोनवणे हे अतिशय कर्तृत्ववान खासदार आहेत. त्यांचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा अतिशय उत्तम आहे आणि त्यांच्यावर हे राजकीय षडयंत्र त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर करण्याचं पाप हे कोणीतरी करते. रोहित पवारांनी शेतकरी कर्जमाफीच्या अटीविषयी जे आहे ते आंदोलन केलं. आता 29 तारखेला परत आंदोलन करावं लागते. पावसाळी अधिवेशनात त्याच्यात काही ठोस चर्चा होताना दिसत नाही. सत्ताधारी पण करतच नाहीत, विरोधकांकडून सुद्धा हे प्रश्न विधिमंडळात मांडणं अपेक्षित असताना काल माननीय जयंत पाटील साहेब ह्याच्यावर सविस्तर परवा रात्री बोललेले आहेत आणि 29 तारखेला संभाजीनगरला रोहित आंदोलन करतोय. त्या आंदोलनाला मीही जाणार आहे 29 संभाजीनगरला. पण हे दुर्दैव आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत, जो शोषित आहे, जो वंचित आहे, जो पीडित आहे, त्याच्याबद्दल अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे. या सरकार आणि ज्या घटना झालेल्या आहेत म्हणजे आता मध्य प्रदेशमधला भ्रष्टाचार बघा और अयोध्येपासून उज्जैनपर्यंत ज्या श्रद्धास्थानामध्ये भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री करत असतील की ना खाऊंगा ना खाने दूं ना म्हणणाऱ्या माननीय तातडीने मध्य प्रदेशच्या भ्रष्टाचार झालेल्या आरोपांवर ऍक्शन घेतली पाहिजे आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे. यांनी शब्द दिलेला होता की आम्ही मुंबईमध्ये या बैठक आपण घेऊ. अजूनही ती बैठक झालेली नाही आणि त्याच अटीवर खरं तर रोहित पवारांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं. तेच आता आम्ही त्याचा फॉलोअप करतोय. माननीय जयंत पाटील पण आज मुंबईला आलेले आहेत. ते आज हाऊसमध्ये या गोष्टींवर बोलणार.